we have seen the construction of this moving coil, dynamic loudspeaker. So here this moving coil, why this coil moves? Why this coil moves? Because there is a flexible leads. These coils, voice coils, are connected to the flexible or movable leads. That's why these coils are able to move. तर ह्या ज्या व्हॉइस कॉइल्स आहेत तर त्या कुठं कनेक्ट केलेल्या असतात? इट इज कनेक्टेड टू दी फ्लेक्झिबल लीड्स. फ्लेक्झिबल लीड्सला त्या जोडलेल्या असतात, त्यामुळं व्हॉइस कॉइल्स आर एबल टू मूव. अँड वी आर सेइंग अबाउट द इलेक्ट्रोमॅग्नेट or electromagnetic field. When the current passes through the coil, then the device or then the coil works as a electromagnet, and the magnetic field, electromagnetic field is produced around that coil, and that field is known as a electromagnetic field. And here मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं की हा जो ट्रान्सड्यूसर आहे लाऊडस्पीकर, तर हा ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे. म्हणजे इट डज नॉट रिक्वायर द एक्सटर्नल पॉवर अदर दॅन दी इलेक्ट्रिकल सिग्नल. इलेक्ट्रिकल सिग्नल शिवाय याला कुठलाही एक्सटर्नल पॉवरची गरज नाही. सो दॅट इट इज अ ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. त्यामुळे आपण त्याला ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर असं म्हणतो. तर ह्याची वर्किंग कशावर डिपेंड आहे? इट्स वर्किंग इज डिपेंड्स अपॉन द मॅग्नेटिक फील्ड. तर ती कशावरती डिपेंड आहे? तर मॅग्नेटिक फील्डवरती डिपेंड आहे. आपण वर्किंगमध्ये बघूयात. कन्स्ट्रक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की द मॅग्नेट प्रेझेंट आहे. इथं काय आहे? मॅग्नेट प्रेझेंट आहे. वी नो दॅट द मॅग्नेटिक फील्ड, ॲज देर इज अ मॅग्नेट देर इज अ मॅग्नेटिक फील्ड. तिथं मॅग्नेट आहे म्हणजे त्या मॅग्नेट भोवती काय असणार? मॅग्नेटिक फील्ड असणार. मॅग्नेटिक फील्ड. तर आता ह्या मॅग्नेट आहे, त्या मॅग्नेटची एक मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि हा जो मॅग्नेट आहे आपला, तर हा परमनंट मॅग्नेट आहे. दिस मॅग्नेट इज अ परमनंट मॅग्नेट. हा जो मॅग्नेट आहे तर तो कसला मॅग्नेट आहे? इट इज अ परमनंट मॅग्नेट. हा मॅग्नेट हा परमनंट मॅग्नेट आहे. मग हा परमनंट मॅग्नेट आहे तर मग काय होतं बघा, वर्किंगमध्ये सांगू शकतो आपण. इथं फक्त लक्षात ठेवा, तिथे एक परमनंट मॅग्नेट आहे आणि कॉईल प्रेझेंट आहे. मग आता काय होतं बघा, वेन देर इज अ करंट इनसाइड द कॉईल, द मॅग्नेटिक फील्ड इज सेट अप इनसाइड द कॉईल. यू नो दॅट वेन द करंट इज पासेस थ्रू द कॉईल, ज्यावेळेस कॉईलमधून करंट पास आउट होतो. कारण आता कॉईलमध्ये करंट कुठला आला? आपण तर म्हटलो की ह्याला कुठलाही एक्सटर्नल पॉवर आपण जोडलेला नाही. मग करंट कुठून आला? तर आपण ह्याला जो इलेक्ट्रिकल सिग्नल दिलाय, तर तो सिग्नल त्या सिग्नलमध्ये जो करंट जनरेट होईल तो करंट कॉईलमधून फ्लो होतो. लक्षात आलं? मस्त आहे. जो इलेक्ट्रिकल सिग्नल जोडला आपण त्याला ॲज अ अल्टरनेटिंग करंट सुद्धा ॲज अ इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणून देऊ शकतो. जर आपण ह्याला अल्टरनेटिंग करंट, एसी करंट जर ॲज अ अल्टरनेटिंग करंट जर आपण ॲज याला सिग्नल म्हणून प्रोव्हाइड केला तर तो करंट त्यातून फ्लो होऊ शकतो. समजलं? कुठलाही इलेक्ट्रिकल सिग्नल आपण ह्याला दिला की मग त्या इलेक्ट्रिकल सिग्नलमुळे जो करंट असेल तर तो करंट कॉईलमधून फ्लो होतो. अँड ॲज द करंट फ्लोज थ्रू द कॉईल, ॲज वेन द करंट फ्लोज थ्रू द कॉईल, द इलेक्ट्रिक फील्ड, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, इज सेटअप इनसाइड द कॉईल. जे की आता सांगितलं, कॉईलमधून ज्यावेळेस करंट फ्लो होतो त्यावेळेस कॉईल काय करते? कॉईल वर्क्स ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेट, अँड ॲज अ रिझल्ट मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्युस्ड अराउंड द कॉईल. सो दॅट वेन देर इज अ करंट इनसाइड द कॉईल, then the magnetic field is produced in the coil, around the coil. काय होतं? कॉईलमधून करंट फ्लो झाला की कॉईलच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग आता इथे लक्षात घ्या, इथं दोन मॅग्नेटिक फील्ड झाल्या. आपला जो परमनंट मॅग्नेटची फील्ड आहे, परमनंट मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड, आणि हा इलेक्ट्रोमॅग्नेट जो आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड. सो दॅट देर आर टू मॅग्नेटिक फील्ड्स प्रेझेंट इन दिस लाऊडस्पीकर. त्यामुळं लाऊडस्पीकरमध्ये दोन मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्या. एक म्हणजे परमनंट मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड आहे आणि दुसरी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटची मॅग्नेटिक. समजलंय? दोन मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्या. एक म्हणजे परमनंट मॅग्नेटची परमनंट मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरी इलेक्ट्रोमॅग्नेटची इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. मग आता काय होतं? तर ह्या दोन्ही मॅग्नेटिक फील्डवरतीच लाऊडस्पीकरची वर्किंग डिपेंड आहे. मग काय होतं बघा, these magnetic fields, these two magnetic fields either helps to each other or
we can say that the magnetic field produced around the coil is either helps to the permanent magnetic field or it opposes to the permanent magnetic field. इथं जी कॉइलची जी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, कॉइलच्या अराउंड जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार झाली, तर ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आयदर हेल्प्स द परमनंट मॅग्नेटिक फील्ड, परमनंट मॅग्नेटची जी मॅग्नेटिक फील्ड आहे तर त्या मॅग्नेटिक फील्डला आयदर हेल्प, त्याला हेल्प करते किंवा त्याला अपोज करते. आयदर हेल्प आयदर अपोजेस टू दी परमनंट मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डला एकतर अपोज करते किंवा मॅग्नेटिक फील्डला हेल्प करते. समजलं? दोन मॅग्नेटिक फील्ड आहे, एक परमनंट मॅग्नेटिक फील्ड आहे, दुसरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. मग ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड परमनंट मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्डला आयदर हेल्प करते और आयदर अपोज करते. एकतर हेल्प तरी करते किंवा त्याला अपोज तरी करते. अँड ॲज अ रिझल्ट काय होतं बघा, ॲज अ रिझल्ट दिस हॅपन. ॲज अ रिझल्ट काय होतं, द कॉइल्स मूव्स बॅक अँड फोर्थ. ह्या काय होतं त्या ठिकाणी, तर दोन्ही मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड परमनंट मॅग्नेटिक फील्डला आयदर हेल्प करतं किंवा आयदर अपोज करतं, आयदर हेल्प करतं और आयदर अपोज करतं. अँड ॲज अ रिझल्ट द कोन और द व्हाईस कॉइल मूव्ज बॅक अँड फोर्थ. त्यामुळं काय होतं, मॅग्नेटिक फोर्स जे आहे, मॅग्नेटिक फील्डमुळं त्या दोघांचा रिझल्ट जो मिळतो, तर त्या रिझल्टमुळं दोन्ही मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना अपोज करतात किंवा एकमेकांना हेल्प करतात आणि त्यामुळं दोघांचा रिझल्ट काय घडून येतो, ड्यू टू धिस द कोन, स्पीकर कोन अँड द व्हॉइस कॉइल. हा जो स्पीकर कोन आहे तर तो स्पीकर कोन आणि ह्या व्हॉइस कॉइल, ह्या ज्या व्हॉइस कॉइल्स आहेत तर त्या व्हॉइस कॉइल आणि स्पीकर कोन मूव्ज होतात. कशा मूव्ज होतात, बॅक अँड फोर्थ, इनवर्ड डायरेक्शननी आणि आउटवर्ड डायरेक्शनने, इनवर्ड अँड आउटवर्ड डायरेक्शनने. लक्षात आलं? व्हॉइस कॉइल आणि स्पीकर कोन हे दोन्ही सुद्धा इनवर्ड आणि आउटवर्ड डायरेक्शननं त्या ठिकाणी मूव्ह होत असतात. लक्षात आलं? आणि ज्यावेळेस ह्या ज्या कॉइल्स आहेत ह्या कॉइल्स इनवर्ड आणि आउटवर्ड डायरेक्शननं मूव्ह करतात. हे जे बघितलं आपण, आणि आउटवर्ड डायरेक्शननं ज्यावेळेस ह्या कॉइल्स मूव्ह होतात त्यावेळेस काय होतं, एअर गेट मूव्ज इनवर्ड अँड आउटवर्ड डायरेक्शननं. त्यावेळेस काय होतं, ह्याची मुवमेंट होत असताना तिथं जी एअर आहे तर ती एअर इनवर्ड अँड आउटवर्ड डायरेक्शननं मूव्ह होते. एअर जी आहे तर ती एअर काय होते, एअर मूव्ज बॅक अँड फोर्थ. एअर, त्यामुळे सराउंडिंगची जी एअर आहे तर ती सराउंडिंगची एअर बॅक अँड फोर्थ डायरेक्शन म्हणजे इनवर्ड डायरेक्शनने आणि आउटवर्ड डायरेक्शन एअर मूव्ह होते. अँड ॲज अ रिझल्ट, ॲज एअर मूव्ज इनसाइड अँड आउटसाइड इट रिझल्ट्स इन द प्रोडक्शन ऑफ द साऊंड. आणि त्यामुळंच काय होतो, साऊंड प्रोड्यूस होतो. लक्षात आलं? एअर काय होतं, एअर इनसाइडला ओढली जाते, बाहेर टाकली जाते, इनसाइडला ओढली जाते, बाहेर टाकली जाते. त्याच्यामुळं त्या ठिकाणी साऊंड प्रोड्यूस होतो. आणि तो साऊंड कसा असतो, इट इज प्रोपोर्शनल टू दी अप्लाइड इलेक्ट्रिकल सिग्नल. जो आपण इलेक्ट्रिकल सिग्नल अप्लाय केलाय तर त्या इलेक्ट्रिकल सिग्नलच्या प्रोपोर्शनमध्ये काय होतो, साऊंड त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो. लक्षात आलं? इन दिस वे इट प्रोड्युसेस द साऊंड. अशा प्रकारे हा जो लाऊडस्पीकर आहे तर तो साऊंड काय करतो, प्रोड्यूस करतो. समजलं? आता इथं आपण कुठला एक्सटर्नल पॉवर जोडलाय, कायला एक्सटर्नल पॉवरची गरज नाही, अदर दॅन द इलेक्ट्रिकल सिग्नल. फक्त इलेक्ट्रिकल सिग्नल दिला इथं आपण, तर बघता आपल्याला फक्त इलेक्ट्रिकल सिग्नल दिला. इलेक्ट्रिकल सिग्नल शिवाय कुठलाही सिग्नल आपण याला दिलेला नाहीये. आणि मग इलेक्ट्रिकल सिग्नलनुसार काय होतं, तर ह्या दोन्ही मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना आयदर अपोज करतात किंवा आयदर हेल्प करतात. अँड ॲज अ रिझल्ट द कोन अँड द व्हॉइस back and forth, and due to this the air also moves back and forth, and this results in the production of the sound. आणि त्यामुळं त्या ठिकाणी काय होतो, साऊंड प्रोड्यूस होतो. समजलं? लक्षात आलं? त्या ठिकाणी साऊंड काय होतो, प्रोड्यूस होतो. तर अशा प्रकारे हा लाऊडस्पीकर वर्क करतो. सो इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम अबाउट दिस लाऊडस्पीकर देन आस्क मी and read this point from your
textbook carefully, and if also you have some problems then told me. ओके, तर अशा प्रकारे आपला हा पॉईंट लाऊडस्पीकर आहे तर कम्प्लीट झाला. आता फक्त एक पॉईंट राहतोय. एक लेक्चर आपलं झालं की हा चॅप्टर या ठिकाणी कम्प्लीट होऊन जाईल. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे लाऊडस्पीकरची कन्स्ट्रक्शन, प्रिन्सिपल आणि वर्किंग आपण बघितलेलं आहे. राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला